चला तर आज कोकमवणी बनवूया. त्यासाठी लागणार आहे अर्धी वाटी पाणी, मीठ, कोकम आगळ आणि तिखट. तर सुरुवात करूया. या अर्ध्या वाट्यात पाणीमध्ये थोडंसं कोकम आगळ टाकून घेऊया. थोडंसंच घ्यायचं, म्हणजे आपण जसे असणार ना माणसं तसं घेऊया. मी आज एकटीच होते घरी जेवायला दुपारची, म्हटलं करूया एकटीसाठी. सगळे आल्यावर रात्री पुन्हा वेगळं जेवण होणार आहे, तर ठीक आहे. त्यामध्ये आता थोडं मीठ टाकलं आहे, चवीपुरतं मीठ टाकून ते एकदा ढवळून घेते. व्यवस्थित विरघळायला पाहिजे ते मीठ, कारण का हे गरम आपण करणार नाही आहे ना, म्हणून. त्यानंतर हे तिखट टाकलं याच्यामध्ये, ते एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे. एकजीव करायचं नाही तर ते तिखटाच्या गाठी गाठी तशाच राहतात. त्यानंतर हे बघा ना कसं दिसतं, जसं टोमॅटोचं सार किंवा माशाचं कालवण असतं ना, त्याच प्रकारे दिसतं हे. इकडे कोकणामध्ये काय आहे, जे गावातले लोक आहेत ना आधीचे, ते असंच करतात. घरात काय म्हणजे एखाद्या वेळेस कंटाळा आला जेवण बनवायचा, तर ते घाई गडबडीने कुठे कामावर जाणार असतील ना, तर पटकन हे कोकम आगळ तयार करतात आणि मस्तपैकी गरम गरम भातावर ओततात, जेवतात. तर मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला पण वेगळंच वाटलं की कोकम आगळ हे असं पटकन तयार होणार, तेच भातावर खायचं, कसं चांगलं वाटत असेल ना. पण एकदा मी केलं ट्राय, तर खूप भारी वाटलं. तर मग ती तुम्ही पण ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे मी आता हे भातावर ओतून खाणार आहे. तर या तुम्ही पण जेवायला. ओके, बघा लाल लाल कलर भारी आलेला आहे आणि गरम गरम भातावर मी काही घेतलेलं पण नाही, ह्याच्यानेच खूप माझं पोट भरणार आहे. खूप भारी वाटतं.